नमस्कार मित्रांनो, यावर्षी पीक विमा भरण्यापूर्वी नक्की हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे काही तुमचे डाऊट असेल ते इथे क्लिअर होणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ नक्की पहा आणि मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तर चला आपण व्यवस्थित सर्व माहिती आपण जे आहे ते व्यवस्थितपणे समजून घेऊया आणि तुम्हाला अजून अधिक माहिती समजायची असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही समजू शकता. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 राबवली हंगाम 2026-27 करिता राज्यात राबवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दूध व्यवसाय विकास व महसूल व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक अशा प्रकारे हा एक GR आलेला आहे आणि हा GR पहिल्यांदा खूप मोठा अशी प्रस्तावना आलेली आहे. आता हा GR तुम्हाला पाहिजे नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल किंवा तिथे PDF देऊन टाकेन, तिथे तुम्ही अपलोड करून व्यवस्थितपणे समजू शकता. पण प्रस्तावना वाचूया. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबवण्यात येत आहे. सदर योजना खरीप हंगाम 2022 व खरीप हंगाम 2022-23 पासून कप मॉडेल अनुसार राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मार्गदर्शन सूचना 2026 मधील अटी व शर्ती अनुसार प्रक्रियेद्वारे विमा कंपनीची निवड करून खरीप 2026-27 एक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात अधिसूचित क्षेत्रातून अधिसूचित पिकासाठी उत्पादनासाठी आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2027 एका वर्षासाठी करण्यात आलेली आहे. तर शासन निर्णय तुम्ही इथे पाहिला असेल तर राज्य शासनाकडून सदर क्रमांक 8 येथील शासन निर्णय तसेच केंद्र सरकारच्या सदन क्रमांक 11 वरील पत्राचे दिलेले मान्यतानुसार राज्यात उत्पादन व आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप मॉडेल अनुसार खरीप 2026 राबवली जात आहे. 26-27 हे एका वर्षासाठी ही जे पीक विमा साठी जे ही योजना आहे ती राबवण्यात येणार आहे. आता आपण योजनेची माहिती समजून घेऊया. पहिलं तर नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारखी प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचं नुकसान होणे. पिकाच्या नुकसानात अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक असबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागती तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठी पुरवठा सातत्याने राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांना संरक्षण बरोबरच अणुसुरक्षा, पिकाचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्रात गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ हे हेतू साध्य होण्यात मदत होईल. तर ह्या सगळ्या जे प्रॉब्लेम आहे जसे कीड लागणे आणि कधी पीक मध्ये उत्पादन झालं नसलं तर शेतकऱ्यांना आपत्ती येते. तर तशा गोष्टीसाठी ही जी योजना आहे ती खूप महत्त्वाची योजना ठरलेली आहे. आता ह्या योजनेमधील सहभाग्यांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक, ॲग्रेटिक फार्मर ID अनिवार्य आहे. पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना डिजिटल पीक अंतर्गत पिकाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर मर्यादा राहतील. बोगस किंवा फसवणूक उद्देशाने विमा घेतला आढळून आला तर तशा शेतकऱ्यांना विमा योजनेमधून त्यांचा अर्ज परत देण्यात येईल. तर नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी DBT लाभ देण्यात येणार आहे. विभागाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी 5 वर्ष बंदी घालण्यात येईल. सदर ही योजना या शासन निर्णय
अनुसूचित केले पिकासाठी केवळ क्षेत्रासाठी लागू असेल. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना फरजदार तसेच बिगर फरजदार शेतकऱ्यांना लागू असेल. अधिसूचित क्षेत्रासाठी अधिसूचित पिकासाठी खरेदीदारांना व्यवस्थित कुट्याची अगर भाडेपट्टी शेती करण्यास शेतकऱ्यांना या योजनेचा भाग घेण्यास पात्र आहे. मात्र भाडेपट्टी शेतकरी करण्यास नोंदणीकृत रजिस्टर भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरायला विमा हप्ता खरीप हंगाम 2 हंगामीत 1.6% तसेच खरीप हंगामा नगदी पिकासाठी 5 मर्यादित राहील. तर ह्या योजने खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 एका वर्षासाठी असेल. अधिकृत क्षेत्रात अधिकृत पिकासाठी उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाचा 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचे जोखमीचा विचार घेऊन निश्चित केले जाईल. तर अशा प्रकारे हे खूप सारे नियम आहे. तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून संपूर्ण GR व्यवस्थितपणे वाचू शकता आणि इथे अजून तुम्हाला काही तुमचे क्लिअर करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिअर करू शकता. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. या योजनेत मृत शेतकऱ्यांचे नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढलेले गेलेस तो प्रस्ताव रद्द करण्यात येईल. तर ह्या गोष्टी जे नियम आहे त्या नियमात तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या वर्षीचा पीक विमा भरण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. या नियमामध्ये तुम्ही बसत असाल तरच ह्या योजनेचा लाभ नक्कीच तुम्ही घ्या. जोखमी बाबी काय आहे ते बघून घेऊया. योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढण्यापर्यंतचा कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटचा पीक कापणी प्रयोग आधारित तांत्रिक उत्पादन आधारित सदर महसूल मंडळाचे पिकाचे उंबरठ्यात उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देऊ राहिले आहे. तर ह्या योजनेचा आणि जोखमी बाबी ही आहे. या योजनेत स्पष्टीकरण पीक व शेतकरी या योजनेचे अन्नधान्य पीक गटीत धान्य पीक व नगदी पिकाचे विमा संरक्षण मिळेल. सदर योजनेचे राज्य शासनाने खरीप व रब्बी पिकासाठी अधिकृत केलेत महसूल मंडळ गट किंवा तालुक्यात अधिसूचित पिकासाठी या प्रकारे लिस्ट आहे. ते ह्या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांना कर्जदार व बिगर कर्जदार योजनेत सहभागी अर्ज सादर करणे. या हप्त्याची रक्कम अर्जदार किंवा बिगर अर्जदार शेतकऱ्यांना बँक खात्या माध्यमातून प्राथमिक सहकारी संस्था बँक आपले सरकार सेवा केंद्र विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे. शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यात अंतिम तारीख तर अंतिम तारीख आहे 1 जुलैपासून स्टार्ट होणार आहे आणि 31 नोव्हेंबर 2026 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. कशासाठी तर ज्वारीसाठी. आणि 1 जुलैपासून ते 15 डिसेंबर 2026 गहू बागायत हरभरा कांदा मका व इतर पिकासाठी 15 डिसेंबर दिलेली आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही उन्हाळे भात उन्हाळे भेंगून तर ह्या सगळ्या जे पीक आहे त्या पिकामध्ये पण तारीख दिलेली आहे की ह्या तारखेपर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे बाजरी असू गहू असू तर त्यांचे विविध अलग अलग तारीख दिलेली आहे. त्या अलग अलग तारखे हिशोबाने तुम्ही अर्ज करू शकता. तर तुम्ही हे जे संपूर्ण व्हिडिओ बघितला आहे तो तुम्ही व्यवस्थित नसेल समजू शकला तर टेन्शन घेऊ नका. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी PDF किंवा लिंक देऊन टाकेल. तिथं तुम्ही जाऊन व्यवस्थितपणे हा जे GR आहे ते व्यवस्थितपणे वाचू शकता. कारण हा जे GR आहे खूप मोठा आहे आणि पॉज करून तुम्ही वाचू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या शेतकरी पीक विमा घेणार असेल किंवा त्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघून नक्कीच ताबडतोब
ह्या गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे. तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे मम मराठी या चॅनलवर. त्यासाठी मम मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.